मित्रांनो, यापूर्वी देखील आपण इथला व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु मान्सूनमध्ये आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आलेलो आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नसरापूर येथे असलेल्या बनेश्वर या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता, बनेश्वर हे जे ठिकाण आहे ते चारही बाजूने पूर्णपणे जंगलाने वेढलेलं आहे आणि अतिशय घनदाट झाड या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. आपण यापूर्वी देखील या ठिकाणचा व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु आपण त्यावेळेला उन्हाळ्यात आलेलो होतो आणि यावेळेस पावसाळ्यात आलेलो आहे. याच्या मागचं कारण म्हणजे या ठिकाणची घनदाट झाडी आणि जंगल, आणि सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी या ठिकाणचा धबधबा देखील या ठिकाणी पावसाळ्यात ऍक्टिव्हेट होतो. त्याच्यामुळे त्या धबधब्याचं जे रौद्र रूप आणि जे सुंदर निसर्गाचं जे रूप आहे ते अतिशय बहारदार असं आणि खूप खुलून दिसतं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मान्सूनमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. तर चला, तर तुम्हाला या बनेश्वरचं मी थोडंसं दर्शन घडवतो आणि तुम्हाला या बनेश्वरला फिरवून आणतो. या ठिकाणी बनेश्वरचं महादेव मंदिर देखील आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, पेशवेकालीन हे मंदिर आहे. चला तर जाऊया बघायला. तर हे आहे बनेश्वर महादेव मंदिराचं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि आजूबाजूला हा पाऊस देखील सुरू आहे. तर पावसाळ्यात अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणचं असतं. तर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, सर्वत्र पाणीच पाणी आहे आणि पाऊसही चालू आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला येथे जवळच कुंड बघायला मिळतं आणि त्या कुंड्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे अतिशय आकर्षक असे मासे आपल्याला बघायला मिळतात. आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराचं देखील काम सुरू आहे. तर जे दगडी मंदिर होतं त्या मंदिराला आता बाहेरून खूप छान असा रंग वगैरे आता देण्यात आलेला आहे आणि मंदिराचं काम देखील सुरू आहे. आणि माशांच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या कुंडामध्ये आपल्याला विविध असे खूप सारे कासव देखील बघायला मिळतात. त्याच्याच बाजूला मंदिराच्या अगदी समोरच एक दगडी असा पुरातन असा नंदी आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या नंदीश्वराचे दर्शन घेऊन आपल्याला थेट आतमध्ये मंदिरात भगवान शंकरांच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला जाता येते. तसेच बाहेरच वरती काही पायऱ्या चढल्या की या ठिकाणी हनुमान मंदिर देखील आहे. तर आपण आता हनुमानाचे दर्शन घेऊन आता मुख्य मंदिरात आता आपण प्रवेश करणार आहोत. ज्यावेळी आपण मंदिरात प्रवेश करायला जातो त्यावेळीच आपल्याला अगदी प्रवेशद्वाराच्या जवळ असलेली इसवी सन 1683 सालाची पेशवेकालीन अतिशय भली मोठी घंटा या ठिकाणी बघायला मिळते. हे जे मंदिर आहे ते पेशवेकालीन असून याचे दगडी बांधकाम अजूनही अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे. मध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन आपल्याला करायला मिळते. हर हर महादेव. तर आता भगवान शंकरांचे दर्शन करून झाल्यानंतर आपण आता येथील धबधबा बघण्यासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता जाणार आहोत धबधब्याकडे. चला तर जाऊया. धबधब्याकडे जाणारी जी पायवाट आहे ती जंगलाच्या मधून जाते आणि त्याच्या दोनही बाजूला आपल्याला सुंदरशी घनदाट झाडी बघायला मिळते. बघू शकता मित्रांनो तुम्ही, माझ्या आजूबाजूला पूर्ण अतिशय हिरवळ झाले आणि हे जे ठिकाण आहे बनेश्वर, त्याच्या चारही बाजूला खूप असं जंगल आहे आणि आपण आता वॉटरफॉलकडे जाणार आहोत.
वाटेत जर तुम्हाला भूक लागली किंवा काही खाण्याची इच्छा झाली तर या ठिकाणी जवळच या ठिकाणी भुट्टा देखील मिळतो. तसेच या ठिकाणी तुम्ही पिठलं भाकरीचा बेत देखील करू शकता. या ठिकाणी तुम्हाला जेवण वगैरेही उपलब्ध आहे. आणि बहुतेक अन्नाच्या शोधामध्ये ही छोटीशी क्यूट अशी खार झाडावरून या ठिकाणी खाली उतरलेली आपल्याला बघायला मिळाली. आता आपण वॉटरफॉलच्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. या ठिकाणी एक अशी मोठी शेड बनवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी वरती चढून सर्व लोकांना या ठिकाणी वॉटरफॉलचा आनंद घेता येतो आणि बघता येतो. अतिशय उंचावरून डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्यापासून हा वॉटरफॉल इथे तयार होतो. तर या ठिकाणी अगोदर या वॉटरफॉलपर्यंत थेट जाण्यासाठीची सोय देखील होती, परंतु बरेच जण या ठिकाणी जात होते आणि बऱ्याच वेळा या ठिकाणी काही अपघात देखील घडले आहेत आणि बरेच जण या वॉटरफॉलमधून वाहून देखील गेलेले आहेत आणि बरेच जणांना आपले प्राण देखील या ठिकाणी गमावे लागलेले आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाने या ठिकाणी जाण्यास बंदी घातलेली आहे आणि त्या ठिकाणी भिंत देखील बांधण्यात आली आहे. तर तेव्हापासून या ठिकाणी बांधलेल्या शेडमधूनच आपल्याला लांबूनच या धबधब्याची मजा बघता येते. तर मित्रांनो, तुम्हाला देखील जर मान्सूनमध्ये या ठिकाणचा निसर्ग अनुभवायचा असेल आणि अशी शांतता जर तुम्हाला प्रिय असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. तर आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तर पुन्हा एकदा भेटूया एका अशाच नवीन ठिकाणासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बघत राहा तुमचे सर्वांचे आवडते चॅनल फंजॉयमेंट. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.